प्रियानो, ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण वावरत असताना अ, शैतानाचा प्रभाव आम्हाला पाहायला मिळतो. अ, प्रत्येक क्षणी शैतान जो आहे तुमच्या माझ्या पाठीशी लागलेला आहे आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याचं सामर्थ्य प्रियानो विशेष प्रकारे आपल्याला सहाय्य करत आहे. म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती करूया. यावेळेस आपण करिंथकरास पौलाचे दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि 4थं वचन पाहणार आहोत. आणि त्यामधून प्रभू आपल्याला काय शिकवतो आपण बघूया. करिंथकरास पौलाचे दुसरे पत्र 4था अध्याय आणि 4थं वचन. त्याचविषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या स्वार्थेचा प्रकाश त्यावर प्रकाशू नये. बघा, शैतान कशा प्रकारे ह्या जगाला तो चालवत आहे. प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश, त्याच्या स्वार्थेचा प्रकाश विश्वास न ठेवणाऱ्या लोकांच्या मनावर पडू नये म्हणून त्याने त्यांची डोळे आंधळी केली आहेत. आम्ही पाहतो प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन अनेक देवाचे सेवक आहेत, स्वार्थिक आहेत. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन घेऊन जातात, बाहेर पडतात, त्यावेळेस अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकण्यासाठी तयार होत नाही, मान्य होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे निमित्त सांगून ह्या सर्व प्रभूच्या स्वार्थेचा, प्रभूच्या वचनाचा जणू एका प्रकारे ते नाकार करतात. आणि प्रियानो, हे आत्ताच अलीकडे ज्या गोष्टी घडत आहे असं नाही, पूर्वी देखील अशाच प्रकारच्या गोष्टी होत्या. आम्ही जुन्या करारामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस सुद्धा प्रभूच्या अनेक संदेष्टांना लोकांनी, इस्रायल लोकांनी त्यांचा आदर केला नाही किंवा त्यांचा स्वीकार केला नाही किंवा त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ज्यावेळेस करायला सुरुवात केली, नोहाला सांगितलं होतं की तू आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तारू तयार कर. आणि ज्यावेळेस तो तारू तयार करू लागला, लोक त्याची थट्टा करत होते, त्याचा उपवास करीत होते. पण नोहा मात्र प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या कामाला लागलेला होता. आणि अशा प्रकारे प्रियानो, नोहाचा देखील उपहास करण्यात आला, त्याची थट्टा करण्यात आली. नोहाला लोक वेड्यामध्ये काढत होते, परंतु नोहा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे लोकांना सांगत होता, तुम्ही मागे वळा, पश्चाताप करा. परंतु लोकांनी ऐकले नाही आणि अशा प्रकारे ते नाश पावले. रोमकराच्या पत्रामध्ये 1ला अध्याय आणि 21 वचनामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो त्या ठिकाणी पौल ह्या लोकांविषयी स्पष्टपणे आम्हाला बोलताना पाहायला मिळते. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांविषयी 1ला अध्याय आणि 21वं वचन. कारण देवाला ओळखत असूनही त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही व त्याचे आभार मानिले नाही, तर ते आपल्या पोकळ कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे मूढ मन अंधकाराने व्याप्त झाले. प्रभू ख्रिस्त या जगात आलेला होता. या जगामध्ये येऊन त्याने देवाने जे काम त्याला सोपवलं होतं ते काम तो पूर्णपणे करीत होता. ते काम म्हणजे आमचं तारण. आणि ते तारणाचं काम करीत असताना, प्रभू ख्रिस्त जगात असताना त्याने जे अद्भुत कृत्य केले किंवा त्याने जे काम केलं, जे कार्य केले, त्याच्या कामावर, त्याच्या कार्यावर लोकांनी, यहुदी लोकांनी म्हणा, इस्रायल लोकांनी म्हणा, इतर लोकांनी म्हणा, विश्वास ठेवला नाही. तो देव असून देव म्हणून त्याला त्याचं गौरव दिलं नाही. जरी तो मनुष्य देह धारण करून आला, परंतु जे कार्य तो करीत होता त्याचविषयी अनेक लोकांनी साक्ष दिली की देव आपल्या बरोबर असल्यापासून असली कृत्य कोणी करू शकत नाही. आणि प्रभू ख्रिस्ताने केलं, उद्धाराचं कार्य प्रियानो प्रभूने पूर्ण केलं. परंतु विश्वास न ठेवणाऱ्या
लोकांची मने शैतानाने प्रियानो अशा प्रकारे आंधळी करून ठेवलेली आहे, आम्हाला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट आपण पाहूया, त्यांचं मन, अंतकरण, मूळ मन. जणू शैतानाने ह्या जगाच्या अ, अ, अधिकाऱ्याने किंवा अधिपतीने, अंधाराचा जो अधिपती आहे त्या अधिपतीने प्रियानो अनेकांची मने आंधळे करून ठेवलेली आहेत. अंतःकरणामध्ये देवाच्या वचनाऐवजी इतर भयंकर अशा गोष्टी त्याने त्यांच्या अंतःकरणामध्ये ठासून भरलेल्या आहेत. इर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 9 वचन आम्हा प्रत्येकाला तोंडीपाठ असं वचन आहे. हृदय सर्वात कपटी आहे. मनुष्याचं हृदय कशा प्रकारे असाध्य रोगांनी भरलेलं आहे. आणि खरंच प्रियानो, असाध्य गोष्टींनी आमचं अंतःकरण, मनुष्याचं अंतःकरण भरलेलं आहे. देवाच्या वचनाला एवढं भरलेलं आहे की देवाच्या वचनाला आत घेण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही असं वाटतं. परंतु प्रभू आणि त्याचं वचन प्रियानो दुधारी तलवारी सारखं आहे. ते आमच्या जीवनामध्ये कार्य केल्या वाचून ते राहत नाही. आणि म्हणून ह्या लोकांनी अशा प्रकारे आपले मने आंधळी करून ठेवली, आंधळी करून टाकली शैतानाने, की त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहूच नाही किंवा देवाच्या वचनावर त्यांनी चित्त लावू नये. परंतु प्रभूची स्तुती असो की अशा प्रकारे प्रभूने तुम्हाला आणि मला त्याच्या जवळ ठेवलेलं आहे. आणि दररोज त्याच्या सानिध्यामध्ये प्रियानो तो तुम्हाला आणि मला जणू काय त्या कोरोनातल्या कल्पाप्रमाणे तो तुम्हाला आणि मला तो चालवतो आणि तुम्हाला आणि मला तो भरवतो. आणि म्हणून देवाची स्तुती असो की अशा प्रकारे मनुष्याचं अंतःकरण जरी कपटी आहे, असाध्य रोगाने भरलेलं आहे, त्याचा थांग कोणाला लागत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो तुमच्या आणि माझ्या जीवनात येऊन प्रियानो तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचा त्याने थांग घेतला. तुमची आणि माझी त्याने आठवण केली. प्रकारे प्रियानो शैतानाची कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने धुडकून लावलेली आहे. तिसरी गोष्ट आपण पाहूया, या युगाचा देव प्रियानो आपल्याला ठाऊक आहे. शैतान, इफिस्करास पत्र 2रा अध्याय आणि 2रं वचन, त्यात तुम्ही पूर्वी चालत असा ते तुमचे कृत्य जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षचा राजाधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती त्याच्या वहिवाटीप्रमाणे चालत असेल. ह्या युगाचा देव, या जगाचा देव, अंतरिक्षचा अधिपती, ज्याला सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. परंतु एक गोष्ट प्रियानो आपण लक्षात ठेवूया, घ्या, जरी तो या अंतरिक्षाचा अधिपती आहे, या युगाचा देव आहे, तरी प्रियानो तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यापासून सुरक्षित असं राखलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये तुम्ही नेहमी आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो तुमच्या आणि माझ्या भोवती त्याच्या तारणाचं कवच प्रियानो त्याने घातलेलं आहे. आणि म्हणून शैतान प्रियानो तुमच्या आणि माझ्या जीवाला तो इजा करू शकत नाही. आणि त्याच्या हातामध्ये प्रियानो आम्ही सुरक्षित आहोत. या शैतानाचा अधिपती प्रियानो 2 कोरिंथ 4:4 मध्ये हेच आम्ही वाचतो की त्याने म्हणजे शैतानाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत. इफिस्करास 4 आणि 18 मध्ये चौथी गोष्ट आपण पाहूया. इफिस्करास 4ा अध्याय आणि 18 वचन, ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहेत, त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत. बघा, शैतानाने अशा प्रकारे त्यांची मने आंधळी करून टाकलेली आहेत की देवाचा जो संकल्प आहे, देवाचा जो अनुग्रह आहे, त्यापासून देखील प्रियानो ते त्या जीवनाला ते पारखे झालेले आहेत. कारण त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा. प्रियानो खरंच अनेक विश्वासलेले सुद्धा काही अंशी देवाच्या वचनापासून प्रियानो भटकत राहिलेले आहेत.
कारण पौल एका ठिकाणी म्हणतो की पुढील काळी अनेक लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील, ते मागे फिरतील. आणि ही सत्य परिस्थिती आहे. शैतानाने अशा प्रकारे मनुष्याच्या अंतःकरणावर ताबा मिळवत आहे की त्यांचे विचार, त्यांची आकलन शक्ती शैतान आपल्या पूर्णपणे शैतानाने पूर्णपणे आपल्या स्वाधीन केलेली आहे. आणि म्हणून ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहेत. आणि त्यांच्यातील अज्ञान अवस्था आणि खरंच एके ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या ज्ञानाच्या अभावे परमेश्वराने जे ज्ञान दिलेलं आहे तुम्हाला आणि मला बरे वाईट निवडी संबंधीचं, आम्ही ज्यावेळेस चांगल्या गोष्टी आम्हाला ज्या घ्यायला पाहिजे किंवा चांगल्या गोष्टीकडे आम्ही लक्ष द्यायला हवं, त्या उलट आम्ही वाईट गोष्टीकडे आज मनुष्य लक्ष लावत आहे. आणि म्हणून ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश होत आहे. आणि त्याचं कारण हेच की शैतानाने त्यांचं अंधकारमय जी बुद्धी आहे, जी त्यांची बुद्धी आहे ती अंधकाराने व्याप्त झालेली आहे. आणि त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा आज मनुष्याचा अंतःकरणातील किंवा त्यांच्या हृदयातील कठीणपणा एवढा भयंकर झालेला आहे की इस्रायल लोकांविषयी सुद्धा आपल्याला उदाहरण पाहायला मिळते. इस्रायल लोक सुद्धा एवढे कठीण झालेले होते, वारंवार देवाच्या विरोधामध्ये बंड करायचे, अवज्ञा करायचे, देवाच्या विरोधामध्ये वागायचे. ज्या गोष्टी देवाने त्यांना बजावून सांगितल्या होत्या त्याच गोष्टी ते वारंवार करायचे. अर्थात मूर्तीपूजा यामध्ये इस्रायल लोकांनी स्वतःला एवढं वाहून घेतलं होतं की परमेश्वराला त्यांचा वीट आला. आणि म्हणून परमेश्वर देवाने त्यांना शत्रूच्या हाती स्वाधीन करून टाकलं होतं. आणि अशा 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 भयंकर प्रसंगामधून इस्रायल लोकांना देवाने अद्भुत प्रकारे त्यांना चालवलं, परंतु देवाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत. आणि आज मनुष्य प्रियानो प्रवेश ख्रिस्त जगामध्ये तुम्हाला आणि मला जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि लोक जीवनाला सोडून प्रियानो शैतानाच्या भौतिक गोष्टीच्या पाठीमागे लागलेले आहेत. पाचवी गोष्ट आपण पाहूया, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाची प्रतिमा आहे. आणि त्याचा जो प्रकाश आहे प्रियानो तो तुमच्या आणि माझ्यावर पडू नये म्हणून शैतानाने त्यांची मने आंधळी केलेली आहेत. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाची प्रतिमाच आहे. कलशग्रास पत्र आणि इब्री लोकास कलशग्रास 1:15 मध्ये आणि कलशग्रास प्रथम आपण बघूया. कलशग्रास पत्र पहिला अध्याय आणि 15 वचन. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याला प्रियानो तुमच्या आणि माझ्या समोर जगामध्ये त्याने अशा प्रकारे प्रकट केलं. देव जो अति दयाळू आहे, देव जो अति पवित्र आहे, देव जो अति कनवाळू आहे, तो क्षमा करणारा आहे, तो देव प्रत्यक्ष जगामध्ये तुमच्या आणि माझ्या साठी तो आला. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाची परिपूर्ण मूर्तिमंत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वसते. त्या प्रकारे तो देवाची प्रतिमा प्रत्यक्ष तो स्वतः तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला. आणि इब्री लोकास पत्र पहिल्या अध्याय आणि 3 वचनामध्ये सुद्धा इब्री लेखकाचा इब्री पत्राचा लेखक अशा प्रकारे आपल्याला सांगत आहे, हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं कार्य करून तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये ती शक्ती म्हणजे ते सामर्थ्य म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे, परमेश्वराचं जे गुण आहे, जो गुणधर्म आहे, तो प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता. आणि म्हणूनच कोणत्याही मनुष्याचं तारण कोणीही करू शकत नाही.
केवळ प्रभू येशू ख्रिस्त जनावरांचे रक्त येथपर्यंत की देवदूतांना सुद्धा मनुष्याचं तारण करणे साध्य झालं नाही, कारण त्यामध्ये ते सामर्थ्य नाहीये. ते सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं आणि म्हणून तो आपल्या गौरवाचं तेजाचं प्रतिरूप होऊन असा तो जगामध्ये आला आणि त्याने अशा प्रकारे प्रियानो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याने प्रियानो तो प्रकाश पाडलेला आहे. आणि आपण म्हणतो की जी सुवार्ता ती सुवार्ता कशी होती? तेजस्वी होती. प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश म्हणजे सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये म्हणून जगाच्या अधिपतीने त्यांचे डोळे आंधळे केलेले होते. अंधकार त्यांचं अंतःकरण झालेलं होतं आणि त्यामध्ये प्रियानो आम्हाला देवाच्या सुवार्तेचा प्रकाश तुम्हाला आणि मला बघायला मिळतो. देवाची जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या स्वार्थेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. त्यानो प्रवेश ख्रिस्ताच्या वचनाची जी सुवार्थ रोमक्रास पत्र सुवार्ता प्रियानो पौल म्हणतो पहिला अध्याय रोमक्रास पत्र पहिला अध्याय आणि 16 वचनामध्ये मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण मला ते सांगणं भाग आहे, प्रथम यहुद्यास आणि मग हेलेन्यास, कारण ती देवाची सामर्थ्य अशी आहे. तुमच्या आणि माझ्या तारणासाठी ती देवाचं सामर्थ्य ठरलेली आहे. म्हणून सुवार्थ प्रियानो बघा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किती अद्भुत प्रकारे कार्य करणारी ठरली. आम्ही देखील देवाला न ओळखणारे असे होतो, देवाच्या विरोधामध्ये वागणारे असे होतो, अवज्ञा करणारे असे होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वार्थेचा प्रकाश त्याच्या सेवकांकडून त्याच्या लोकांकडून ज्यावेळेस आमच्या अंतःकरणावर प्रकाशला त्यावेळेस देवाने आमचे मन त्याने मोकळे केले, उघडले, आमचे नेत्र उघडले आणि अशा प्रकारे प्रियानो देवाची सुवार्ता विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये फार महत्व आणि फार कार्य करणारी अशी आहे, फार महत्वाचं स्थान आहे. म्हणून पौल म्हणतो की मी स्वार्थेविषयी मी लाजत नाही. पौल एका ठिकाणी म्हणतो की जर मी स्वार्थ सांगत नाही तर माझ्या जीवनाला धिक्कार असो. ती सांगणं आहे सुवार्थ प्रियानो. जर आम्ही सांगितली नाही तर देव कदाचित तुमच्या आणि माझ्याकडून त्याचा हिशोब घेणार आहे आणि मग आपण देवासमोर निरुत्तर कदाचित आम्ही ठरणार आहोत. म्हणून सुवार्ता प्रियानो आणि ती तेजस्वी सुवार्ता पौलाने जी सुवार्ता सांगितली ती अद्भुत प्रकारे त्याने त्याचं स्वार्थाचं काम केलेलं आहे. करिंथकरास पहिले पत्र 16:9 कारण मोठे व कार्य करण्या जोगे द्वार मजसाठी उघडले आहेत आणि विरोध करणारे पुष्कळ आहेत. स्वार्थेसाठी ज्यावेळेस आम्ही बाहेर पडतो किंवा स्वार्थ घेऊन जातो त्यावेळेस विरोध करणारे पुष्कळ असतात, परंतु तारण पावलेल्यासाठी देवाने स्वार्थेचं द्वार त्याच्या सेवकांसाठी त्याच्या दासांसाठी उघडं केलेलं आहे. आणि म्हणून प्रभूची स्वार्थ प्रियानो तुम्हाला आणि मला सांगणे भाग आहे. आणि 7वी गोष्ट आपण पाहूया, प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. स्वार्थेचा तेजस्वी स्वार्थेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये म्हणून शैतानाने त्यांची नेत्रे अंधळी केली आहेत. प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो जीवनाचा प्रकाश आहे. योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचा प्रकाश, योहान सुवर्तमान 1 आणि 4 वचन, त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही. बघा प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनाचा प्रकाश होऊन तो या जगामध्ये आला, कारण त्याच्या ठाई प्रकाश होता आणि तो प्रकाश तो मनुष्यांचा जीवनाचा प्रकाश होता. ज्यानो प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे प्रकाश आणलेला आहे की आता आम्हाला अंधकारात चालण्याची गरज राहिलेली नाही. प्रभू येशू ख्रिस्त पदोपदी तुमच्या आणि माझ्यासाठी तो स्वतः प्रकाश झालेला आहे. आणि म्हणून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल
खरंच देवाला खूप खूप धन्यवाद देऊया. 8वा अध्याय योहान वर्तमानाचा आणि 12 वचनामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला पाहायला मिळते, त्या प्रकाशाविषयी आम्हाला पाहायला मिळते. पुढे येशूने त्यांना त्याचबरोबर बोलणे आरंभ करून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जो प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरतो तो अंधारात मुळीच चालणार नाही, कारण जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहतो. आणि खरंच प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जीवनाचा प्रकाश असा ठरला आहे, कारण त्याच्या प्रकाशामध्ये आज आम्ही आहोत. परंतु प्रियानो, जगाची परिस्थिती आम्ही जर बघितली तर शैतानाने, या जगाच्या अधिपतीने विश्वास न ठेवणाऱ्यांची मने अशा प्रकारे त्याने आंधळी करून टाकलेली आहे की देवाच्या वचनाचा, स्वार्थेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. देव बापा या वचनावर आशीर्वाद देव.